विदर्भ नंदन मध्ये आपले स्वागत आहे। तुम्ही बघत आहात विदर्भ नंदन। उसळला हजारोंचा जनसमुदाय। नेताजी उर्फ रामकृष्णाजी श्रावणकर ज्यांची ख्याती संपूर्ण मौदा तालुक्यामध्ये होती, त्यांनी रेवराल या ग्रामपंचायतीला माजी सरपंच म्हणून पद भूषवलेला होता। त्यांचा 16 जुलैला स्वर्गवास झाला। त्यांनी 20 ते 25 वर्षापासून कॅन्सर सारख्या महारोगाचा सामना करीत जनतेच्या सेवेसाठी आपले आयुष्य काढले। स्वर्गीय नेताजींना भावपूर्ण श्रद्धांजली देण्याकरिता माजी मंत्री सुनील बाबू केदार, त्याचप्रमाणे रामटेक लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार श्यामकुमार बर्वे, लोकपर्यटन मित्र चंद्रपाल चोपसे, आमदार टेकचंदजी सावरकर, कामठी मौदा विधानसभेचे नेते सुरेशजी भोयर, महाराष्ट्र काँग्रेस कमिटी महासचिव प्रसन्न राजाभाऊ तिडके, रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ताताई कोकडे, जिल्हा परिषद उपाध्यक्षा कुंदाताई राऊत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मिताई बर्वे, जिल्हा परिषद सदस्य तापेश्वरजी वैद्य, जिल्हा परिषद सदस्य योगेशजी देशमुख, महिला व बाल विकास सभापती अवंतिकाताई लेकुरवाडी, सुनील रावत, प्रहारचे रमेश भाऊ कारेमोरे, उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गोडबोले अशा सर्व पक्षीय मान्यवरांची उपस्थिती यावेळी लाभलेली होती। 17 जुलैला सकाळी 10 वाजता त्यांचे राहते घरून त्यांची अंत्ययात्रा निघाली। यावेळी 5 ते 6 हजार लोकांनी त्यांचे अंतिम दर्शन केले व त्यांच्या पार्थिव शरीराला श्रद्धांजली दिली। बालपणापासूनच समाजसेवेच्या भावनातून त्यांनी अनेक उपक्रम राबविले, त्यातून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला। वरिष्ठ राजकीय नेत्यांचा विश्वास संपादन केल्याने माजी आमदार पांडुरंग हजारे यांनी नेताजींच्या कर्तृत्वास योग्य वेळी योग्य संधी उपलब्ध करून दिली। त्यातून त्यांनी अनेक राजकीय पदांचे संधीचे सोने केले। दरम्यान 25 वर्षापूर्वी गावात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती स्वतः मोडक्या घरात राहून सरस्वती विद्यालयाची स्थापना केली व गोरगरीब वंचित विद्यार्थ्यांना प्रशस्त दिमागदार इमारत बांधून शिक्षण दिले। दरवर्षी शारदात्सव सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते यांना आमंत्रित करून आनंद देत मनभेद मतभेद विसरण्यासाठी या मंचावर सर्वच नेते हजेरी लावत ही परंपरा अंतिम श्वासापर्यंत त्यांनी जोपासली। फारसे शिक्षण नसलेले दूरदृष्टीच्या कर्मवीराने अजरामर इतिहास घडवला। त्यांचा जीवन प्रवास नवीन पिढीसाठी अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी आहे। आमच्या मित्र परिवारातर्फे अश्रुपूर्ण श्रद्धांजली म्हणून शोकाकुल अशोक हटवार कोदामेंडी, सुनील आरबी अरोली, प्रभाकर पटले खात यांनी सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली दिली। आज रेवराल वासियांचा नेता हरवला आणि त्यांची पत्नी सौ शोभाबाई रामकृष्ण श्रावणकर या सुद्धा पंचायत समिती सदस्य राहिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे त्यांचा मोठा मुलगा सारंग रामकृष्ण श्रावणकर रेवराल गावचा पोलीस पाटील म्हणून नियुक्त आहे। त्याचप्रमाणे लहान मुलगा स्वप्नील रामकृष्ण श्रावणकर मौदा पंचायत समितीचे सभापती म्हणून आज कार्यरत आहेत। असा एक संपूर्ण समाजसेवेला वाहून निघालेल्या घरांना आज त्यांच्या पश्चात शोकाकुल झालेला असून संपूर्ण आप्तेष्ट मित्र मंडळींनी त्यांना त्यांच्या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना केलेली आहे। बातमी संकलन प्रतिनिधी अनिल बाबू सपाटे। नमस्कार।